वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. माधुर्य रसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनन्दिनीं. नमो भगवते वासुदेवाय. क्वचित् तीर्थयात्रा निषेधेति नीत्वा स्वसंवेद्यतत्त्वं न जानाति विष्णु. यतः प्रेषितः केचन नामदेवः समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. इंद्रायणी मातेच्या परम पावन तटावर अलंकापुर पुण्यक्षेत्रात समाधीस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ आनंदकंद भगवंताच्या प्राणप्रिय सख्याची तुका म्हणे सखे विठोबाची ते सारिखे यांची दिव्य कथा आजचं हे या 6व्या सत्रात श्रीमद भागवत स्वरूप, श्रीमद भगवत स्वरूप, पांडुरंग स्वरूप, श्रीकृष्ण स्वरूप असलेल्या हृदयस्थ माऊलींच्या श्री विग्रहाला अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्या परमभाग्यानं विद्यमान असलेल्या जगन्नाथपुरी पीठाधीश्वर परमहंस परिव्राजकाचार्य भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांच्या पीठाधीशावरील आचार्य चरण या पुण्यभूमीत आज विराजमान आहेत. त्यांच्या चरणकमली साष्टांग लोटांगण घालून मातृपितृ चरणांच्या दिव्य स्मृतीला अभिवादन करून उपस्थित राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रातले मान्यवर, विशेषतः संत, महंत, महानुभाव, विरक्त, उदास, समर्पित जीवन ज्यांची आहेत अशा सर्वांच्या चरणकमलाची धूल मनोमन मस्तकी धारण करून आणि भाविक श्रोतृवृंद महेश स्वरूप असलेला आणि सर्व मातृ भगिनींच्या शक्तींना साष्टांग प्रणाम करू. परमात्मा श्रीहरीची अत्यंत प्रसन्नता आहे. आजच्या या सत्राला आरंभ होत आहे. वेळ थोडा आहे, पण माऊलींच्या कृपेनं जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं आहे. खरं असं आहे, माझ्यासारख्या सामान्य पामराकडे ही कथा येणं नको होतं. मी बोलत होतो तसं, कारण इथे मोठे मोठे दिग्गज आहेत, मोठे मोठे महापुरुष आहेत, मोठे मोठे वक्ते आहेत की त्यांच्या पायाजवळ बसून नुसतं ऐकतच ऐकतच आणि ऐकतच राहावं अशा प्रकारची वक्ते आळंदी म्हणजे वक्त्यांची आणि अशा महानुभावांची आहे. पण एकाच कारणानं ही कथेचा स्वीकार करावा लागला की वेळ थोडा आहे, मध्ये कार्यक्रम आहेत, कुठेही थांबावं लागणार आहे आणि दुसऱ्या कोणा श्रेष्ठ पुरुषाला मध्ये थांबावं सांगणं उचित होणार नाही. एवढ्या कारणानं इथं बसणं होत आहे.
याबद्दल सर्वांची क्षमा मागून भगवान ज्ञानदेव, भगवान निवृत्तीनाथ, भगवान सोपानदेव, भगवती मुक्ताई जीवनात खूप हाल सोसले, विरोध सहन केला, सामर्थ्य असून सहन केला, प्रतिकाराचं सामर्थ्य असून तो कळवळ्यासाठी केला. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा वेळ प्रीती. अशा प्रकारचा सहन केला. ते दिवस आता गेले. आता ऐश्वर्याचे वैभवाचे दिवस आले. प्रत्येक माणसाचं जीवन, श्रीमंत असो गरीब असो कोणी असो, जीवनात कधीतरी त्याला हालापेष्ट सहन कराव्या लागतात कोणत्याही दृष्टीनं. आणि त्याच्या त्या विरुद्ध काळात, प्रतिकूल काळात त्यानं प्रतिकूल वागणाऱ्याला प्रतिक्रिया काय दिल्या आहेत, मनात त्याबद्दल काय विचार केलेला आहे, संकल्प काय केलेले आहेत, निर्णय काय केलेले आहेत, वक्तव्य काय केलेले आहे, कृती काय केलेली आहे. प्रतिकूल वागणाऱ्या करता या 4 गोष्टीची प्रतिक्रिया काय केली आहे याच्यावर त्याच्या पुढच्या भवितव्याचे अवलंबून असतं. भवितव्य अवलंबून असतं. याच आळंदीत संन्यासाची मुलं म्हणून तिरस्कृत असलेल्या या 4 भावंडांच्याकडे आज एक 4 ईश्वरच येऊन आमच्या पुढे विद्यमान विराजमान झालेत अशी भावना आहे. आणि अशा भावनेत 1400 वर्षाला डांगून पिटून काळाला थप्पड मारणाऱ्या एका महायोगाच्या मस्तकावर हात ठेवून या 14 वर्षाच्या पोरीने एक क्रांती केली आहे, मुक्ताई महाराज. त्यामुळे माऊलींची, मुक्ताईंची आणि सगळ्यांचीच दिवंत कीर्ती झाली आहे. मध्ये मध्ये काही घटना घडल्या आहेत, सगळ्या सांगता येत नाही वेळेच्या मर्यादेत. पण एक घटना अशी घडली. व्यापार करणारा, सावकारी करणारा ब्राह्मण, त्याचं नाव विसोबा, त्यानं द्वेष कायमच ठेवला होता. सांडणी स्वाराकडून शुद्धीपत्र, मानपत्र आलं, सगळे त्याला नतमस्तक झाले. यांच्याही पुढे सगळे झुकले. सगळ्यांनी यांचं श्रेष्ठत्व मान्य केलं. त्याला मान्य होत नव्हतं. त्यांना वाटलं काहीतरी विद्येच्या जोरावर यांनी काहीतरी केलं आहे. त्या द्वेषापोटी निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यासाठी ते खापर परत आणण्यासाठी त्या कुंभाराला देऊ दिलं नाही. मुक्ताबाईच्या श्रीमुखात 5 बोटं उमटली होती. रडत असलेल्या मुक्ताईला ज्ञानदेवांनी जवळ घेतलं होतं. माझ्या मुक्ताला कोणी मारलं, माझ्या मुक्ताला कोणी मारलं. काय झालं ग बाळ? तिने म्हटलं दादा सगळं सांगितलं. आणि मला मारण्याचं वाईट वाटत नाही. मी तुम्हाला सहन करण्याचे धडे देते आहे. किस्सा आहे अपराधजनाचा. मी कशी रडेल? मला वाईट असं वाटतं की आज माझ्या निवृत्तीनाथांची इच्छा मला पूर्ण करता येत नाही. इथून मागचे दिवस गेले ते गेले, पण आज परिस्थिती आहे तशी. आईनं मला कधी कधी गरिबीत असून शिकवलंय ते मांडे कसे करायचे ते. आळंदीकर लोक खूप भाग्यवान आहेत. इथे येणारे वारकरी भाग्यवान आहेत की बहुधा प्रत्येक सप्ताहात त्यांना मांडे खायला मिळतात. इथे नाही जमलं तर ट्रक की ट्रक भरून महाराष्ट्रातून कुठूनही मांडे इथे येतात. ते भाग्य आहे. आणि या मांडे खाण्याच्या आनंद सगळ्यांनी लुटण्याची जी गंगोत्री ती आहे की ती छोट्या मुक्ताईने आपल्या छोट्या छोट्या हातांनी आपल्या बंधूंना ते मांडे करून घातलेत. ज्ञानदेवांनी अग्नी धारण केलं. योग प्रक्रियेनं अग्नी धारण केलं. ओणवे झाले आणि त्याला म्हटलं तू पीठ मळ, लवकर तयारी कर, तुला मी परळ देतो. आणि ज्याप्रमाणे लोहाराच्या भट्टीत
लोखंडाची काम अशी लालबुंद होते त्याप्रमाणे ती पाठ लालबुंद झाली आणि भराभर मुक्ताई मांडे बसू लागली. यांची काय श्रेष्ठता आहे पाहण्यासाठी कोणाच्या भिंतीच्या आतून फटीतून पाहणारा विसोबा आवाज झाला आणि त्याची पाचावर धारण बसली. त्याची वृत्ती बदलली, त्याचं अंतःकरण पाक बदलून गेलं. देवाला नैवेद्य समर्पण करीत होते, ताट वाढलं होतं, साठ वाढली होती सगळ्यांची. आणि तो विसोबा धावत 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 आला. एखादं कुत्र घरात शिरतं पोळ्याची चवड घेऊन जायला त्याप्रमाणे आला आणि पटकन ज्ञानेश्वर माऊलींच्या ताटातला घास उचलला आणि तोंडात घातला. गुरु प्रसाद त्याला हवा होता, त्याला गुरु करायचा होता. माऊलीच्या मुखातून ऑटोमॅटिक सहज शब्द निघून गेला, खेचरा परतास. सर परता, सर परता, खेचरा सर परता. खेचर शब्दाचा अर्थ एक भूत प्रेत असे, भूत पिशाच असाही होतो. खेचर शब्दाचा अर्थ एक प्राणी आहे. घोडा आणि गाढव यांच्या मिश्रित जन्मलेला खेचर ओझवायला असतं. आणि खेचर म्हणजे अव्यक्त रीतीनं योग प्रक्रियेनं अव्यक्त होऊन आकाश मंडलात आणि संचार करणारा योगी असावा. ऐसे होय शरीर ऐते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. अरे तू जनावरच का रे, लगेच येऊन घास घेतोस असाही करतोय, पण नाही, तू खेचर आहेस. खेचर आहेस म्हणजे मनुष्य जीवनाला आला. आता तो कोणतीही अवस्था आपल्या जीवनात किंवा प्राप्त करून घेऊ शकतोस. यानं साधनेनं तू कोणती अवस्था प्राप्त करून घेतोस, तू योगी आहेस. फक्त तुला जर योगित्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर तू मागे सर, पुढे पाहू नकोस, जगाकडे पाहू नको. अंतर्मुख वृत्ती कर आणि वृत्ती तुझी मागे म्हणजे अंतर्मुख कर. आज तुला आत्मदर्शन अशा प्रकारचं होईल. खेचरा परतासर. परतासर म्हणलं की खेचराला समाधी अवस्थेचा अनुभव येतो. साश्रनयाने पायावर मस्तक ठेवून या क्षणापर्यंत विरोध करणारा विसोबासाठी आज विसोबा खेचर बनला. त्याला पुढं पाठवलं. मोंढ्या नागनाथाला एक शिष्य आणखी एक मिळाला. काही दिवस गेले आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्र कथेचा प्रवास एक टर्निंग पॉइंटने वळण घेऊन सुरू झाला. आजपर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र पहिल्यांदा आळंदीच होतं. मग आळंदी त्र्यंबकेश्वर म्हणजे पुणे आणि नाशिक जिल्हा असं, आणि त्याच्यानंतरचा प्रवास पैठणचा. पण तेवढ्यावर भागणार नव्हतं. आजपर्यंत जेवढे मोठे लोक झाले तेवढ्या मोठ्या लोकांनी कमीत कमी भारत भ्रमण केलेलं आहे. अगदी भगवान रामचंद्रापासून रामकृष्ण पांडव सगळेच. भारत भ्रमण कशाला? यांचं निमित्त आहे तीर्थयात्रेच. पण तीर्थयात्रा करण्याच्या निमित्तानं पूर्ण उत्तर आणि उत्तर दक्षिण भारत फिरणं होईल. मुख्य गोष्ट ही आहे की जे अवतारी पुरुष भूतलावर येतात त्यांना सगळ्यांना भेटायचं असतं, सगळ्यांना दर्शन द्यायचं असतं, सगळ्यांना काही संदेश द्यायचा असतो. सगळ्यांच्या अंतःकरणात काही आणि कल्याणाचं किंबहुना आपल्या उद्धाराचं बीजारोपण करायचं असतं. 3 लोक तीर्थयात्रेला जातात. संसारी लोक एक तीर्थयात्रा करतात, साधक वर्ग एक तीर्थयात्रा करतो
आणि सिद्ध पुरुषांचा वर्ग एक तीर्थयात्रा करतो. क्वचित तीर्थयात्रा निषेधैव नि. तीर्थयात्रेचं हे आहे, संसारी माणूस तीर्थयात्रा करतो आपलं पाप जावं म्हणून, आपल्याला काही घडावं म्हणून. तुमचे चातुर्मास झालेत का? तुमच्या सप्तपुऱ्या झाल्यात का? 12 ज्योतिर्लिंग एकमेकाला विचारतात, सांगतात, करतात थोडं, सांगतात जास्त. पण एक आहे, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ, संतान संगे सेवू, वासुदेव धडीवरी. कोणीतरी साधू पुरुषाला नेतात, महाराज लोकांना नेतात, महाराज लोक ट्रिप काढतात, दुसरे काढतात, एखाद्या महाराजांना आणि लोकांना त्या ठिकाणी नेतात. हे चालू असतं. काही साधक कोणी बरोबर नसताना जातात. महाभारतात कथा, विदुरांनी तीर्थयात्रा केली. इकडं महाभारत युद्ध चाललं त्यावेळेला. कुठेतरी दारी वाढलेली, मुलींच्या याला जायला, कुठेतरी पडायचं, कुठेतरी बसायचं, कुठेतरी श्रवण करायचं, कुणाला परिचय नाही, काही नाही, काही नाही. शृण्वतां स्वकथां कृष्णः, शृण्वतां स्वकथां कृष्णः, पुण्य श्रवण कीर्तनः, प्रत्यन्तस्थो भद्राणि विधुनोति सुहृत्सताम्. श्रीमद भागवतात एक साखळी दिलेली आहे की मनुष्यानं भक्ती हृदयात निर्माण होण्याकरता तीर्थयात्रा करावी, साधक होऊन करावी, उदास होऊन करावी, हाल सोसून करावी, जसं असेल तसं. आणि तिथे जाऊन महात्मा पुरुषाची सेवा होईल तेवढी करावी. तीर्थाचा विधी पाळावा, स्नान करावं, दर्शन घ्यावं, हे तर आहेच आहे. त्याच्याही पेक्षा कोणा महापुरुषाची हे करावी. जाई रे जाई बाळा तू तीर्थे रे हिंड, जाई रे जाई बाळा तू तीर्थे रे हिंड, जाई रे जाई बाळा तू तीर्थे रे हिंड, जाई रे जाई बाळा साधू आणि संत तेथे असती उदंड, साधू आणि संत तेथे असती उदंड, त्या माझी आत्मज्ञानी जोन बोले विदंड, माझे आत्मज्ञानी जोन बोले विदंड, तो गुरु करी रे तुझ बुझवील प्रचंड, परी दे मदार सा सुगंधो जो रे बाळा, परी दे मदार सा सुगंधो जो रे बाळा, परी दे मदार सा सुगंधो जो रे बाळा, परी दे मदार सा सुगंधो जो रे बाळा. साधू सेवा तुका म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम. तीर्थयात्रेला जाऊन घरच्या सगळ्या परिवाराचा आणि समस्यांचा विसर पाडून स्वतःच्या शरीराला गौण समजून तीर्थयात्रेच्या पुण्यभूमीत अनेक साधूंची सेवा करता करता त्याच पुण्याईनं एक आत्मज्ञानी जो वितंड न बोलणारा, मौन धारण करणारा,
आणि साधकाची वाट पाहणारा एखादा महापुरुष त्या तीर्थात असतो, त्याची ते सेवा कर, त्याला तू गुरु कर, तो तुला प्रचंड बुजवील. मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते आहे. सर्वांनी तीर्थयात्रा, माऊलींच्या पितृचरणांनी पण तीर्थयात्रा केल्या, त्याच्यातूनच हे सगळं त्या ठिकाणी घडलेलं आहे. म्हणून संसारी माणसाची तीर्थयात्रा त्याच्यापेक्षा साधकाची तीर्थयात्रा. पुण्य श्रवण की हृदयंतस्थो ह्य भद्राणी विधुनोती सुहृत्सताम. सूत महात्मा म्हणतात की मनुष्यानं थोडंसं घर सोडावं, थोडं तीर्थयात्रेला जावं, विरक्त उदास होऊन तीर्थयात्रा करावी, साधूंची सेवा करावी. त्या साधूंच्या सेवेनं अनेक जन्मातलं अंतःकरणात साठलेलं, ज्याप्रमाणे आयुर्वेदांतर्गत असलेली पंचकर्म अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे, शरीरातले सगळं आणि आवश्यक नसलेलं काढून शरीराला शुद्ध करते अशी जी प्रक्रिया आहे, त्याप्रमाणे अंतःकरणातल्या अनेक जन्मातलं जे अभद्र आहे, पाप आहेत, विकार आहेत, संशय आहेत, विपर्यय आहेत, सगळं जे काही नको ते आहे, भगवंताच्या प्राप्तीला प्रतिबंधक जे आहे ते सगळं तीर्थयात्रेला विरक्त होऊन जाऊन साधूंची सेवा करून हे सगळं नाहीसं होतं. हृदयंतस्थो ह्य भद्राणी विधुनोती, सगळं धुवून स्वच्छ अशा प्रकारचं होतं. आणि त्या शुद्ध श्रद्धेचा अंकुर फुटतो. श्रद्धा रक्तीर भक्तीर भक्ती अनुक्रमिष्यती, भागवतात वर्णन. श्रद्धेचा अंकुर फुटतो. त्या श्रद्धेतून कथेची भूक लागते. नष्टप्रायेष्व भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी तदा रजस्तमो भावाः कामलोभादयश्चये चेत एतैः अगाभिद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति विद्यते हृदयग्रन्थिः छिद्यन्ते सर्वसंशया क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. त्याला प्रोसिजरली साधना करणं असं म्हणतात. पद्धतीनं साधना, टप्प्याटप्प्यानं साधना करायची शास्त्रकारांनी सांगितलंय. ऐका थोडं आपण. ज्यावेळी तीर्थयात्रेच्या ठिकाणी जाऊन, तीर्थाच्या ठिकाणी जाऊन मनुष्य व्यवस्थितपणे तीर्थाच्या सांगितलेल्या विधींचं आचरण करायला लागतं. दोन गोष्टी आहेत. तीर्थात जर जायचं असेल तर तीर्थाचे विधी समजून घेऊनच जावं. उदाहरणार्थ पंढरीला जायचंय, पंढरी क्षेत्रात संतांनी काय सांगितलंय? चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या सांगितल्या. परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन पंढरीला गेल्यावर झालंच पाहिजे असं संतांनी कुठेही सांगितलेलं नाही. मग काय केलं पाहिजे? चंद्रभागेचं स्नान केलंच पाहिजे, थंडी असली तरी केलंच पाहिजे. विधतो हरिकथा, भगवंताची कथा तिथे ऐकलीच पाहिजे, कीर्तन ऐकलंच पाहिजे. वाळवंटात, मठात ज्या ज्या ठिकाणी कीर्तन प्रवचन चालली असतील ते ऐकलंच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितली की चित्ताला सतत समाधानी ठेवलं पाहिजे. या 3 गोष्टी त्याचप्रमाणे अन्य अन्य तीर्थांचाही विचार अशाच पद्धतीने सांगितला. त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या त्या ठिकाणच्या खऱ्या साधूंच्या संगतीत आपल्याला राहता आलं पाहिजे, त्यांची सेवा झाली पाहिजे. त्यांची सेवा झाल्यानं काय होतं तर आपल्या अंतःकरणात पहिल्यांदा कथेची रुची निर्माण होते. या रुचीचा परिणाम असा होतो की ज्याची ती कथा आहे त्याच्याबद्दलची श्रद्धा निर्माण होते. ही श्रद्धा निर्माण झाली, रुची आणि श्रद्धा निर्माण झाली, कथा प्रेमानं आपल्याकडून ऐकली जाऊ लागली
आपोआप तो परमात्मा अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतो. प्रविष्ट कर्णरंध्रेण. ती कथा कुठून जाते आत? कथा कानातून आत जाते. कथा जाते म्हणजे काय होतं? तर कथा म्हणजे परमात्माच आहे. परमात्माच त्या कानातून आपल्या अंतःकरणात जातो. आत गेल्यावर तो काय करतो याचं वर्णन संतांनी खूप गोड रीतीनं ते वर्णन केलं. गोष्ट अशी आहे की आपल्या अंतःकरणात जो केर कचरा आहे, काय काय केर कचरा असतो सगळं सांगायलाच पाहिजे. वर्षानुवर्ष आपण अनेक लोकांनी कुणी आपल्याला काय केलंय ते सगळं साठवून 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 ठेवलेलं असतं. ते जर जायचं असेल तर कथेच्या द्वारे परमात्मा जेव्हा आपल्या अंतःकरणात जातो, विधुनोति सुहृद सदा. संतांचा सुहृद असलेला तो परमात्मा आपल्या अंतःकरणात असलेला जो कचरा आहे तो कचरा आपोआप बाजूला करतो. परिणाम काय मिळतो? तदारस्तमो भावाः काम लोभादयश्चये चेत एतैः अनादिद्धम स्थितम सत्वे प्रसीदति. हा कचरा प्रामुख्याने रजोगुणाचा आणि तमोगुणाचा असतो. मग रजोगुण आणि तमोगुण निघून जातो. तमोगुण निघाला कोणाचा क्रोध येत नाही. रजोगुण निघाला इंद्रियांना चांचल्य येत नाही. स्थितम सत्वे प्रसीदति. आपलं अंतःकरण सत्व गुणामध्ये स्थिर होतं आणि आपलं अंतःकरण कायम प्रसन्न राहायला लागतं. लक्षात ठेवा, प्रसन्नता बाहेर अजिबात नाही, प्रसन्नता आपल्या अंतरंगात आहे. बाहेरचे कोणतेही प्रसंग आले तरीही काही विशिष्ट व्यक्ती असतात बघा, त्यांना सुरक्षा असते आणि ती सुरक्षा म्हणजे अधिक महत्वाची व्यक्ती असली तर तिला त्या काचेत ठेवलं जातं. त्याला कोणती काच म्हणतात हो? बुलेट प्रूफ काच. त्याचा म्हणजे बाहेरून एखादी गोळी जरी आली तरी आत त्या व्यक्तीला त्या व्यक्तीवर त्याचा प्रादुर्भाव होत नाही. त्याप्रमाणे परमात्मा आपल्या भोवती आपल्या अंतःकरणाभोवती अशा प्रकारचं कवच निर्माण करतो की त्या कवचामुळे बाहेरून येणारे जे आघात आहेत ते आघात आपल्या आतपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे स्थितम सत्वे प्रसीदति. आपलं अंतःकरण प्रसन्न राहतं. सर्व सिद्धीचं कारण असलेलं हे अंतःकरण मन करारे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून यानं होतं काय? स्थितम सत्वे प्रसिद्धती एवं प्रसन्न मनसः. अशा प्रकारे प्रसन्न मन जेव्हा होतं त्यावेळी हृदयाच्या ग्रंथीचं भेदन होतं. हृदयाची गाठ सुटते. विद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. खऱ्याला खोटं समजणं आणि खोट्याला खरं समजणं ही आपल्या मनाला गाठ बसलेली. ही गाठ तेव्हा सुटते. गाठ तुटून उपयोग नसतो. गाठीचं भेदन होणं, गाठ सुटणं महत्वाचं आहे. ती सुटते आणि त्याचबरोबर सर्व संशया हा छिद्यन्ते. सगळ्या संशयाचा नाश होतो. सगळी कर्म संपतात आणि अंतरंगामध्ये परमात्म्याचा, निर्गुण परमात्म्याचा, व्यापक परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि तो कायमचा टिकतो. आणि याला मूळ कारण तीर्थयात्रा आहे. म्हणून ब्रह्मलीन पूज्य श्री डोंगरेजी महाराज निरंतर सांगायचे, घर छोडो. काही काळाकरता का होईना आपल्या घरातून आपल्याला बाहेर जाता आलं पाहिजे. थोडा तप करो. त्याप्रमाणे संसारी तीर्थयात्रा करतो. याप्रमाणे आता जे वर्णन चाललंय ते साधकाच्या तीर्थयात्रेचं चाललंय. ज्याला अंतरंग साधना करायची आहे त्याकरता साधकाची तीर्थयात्रा असते. संसाराची माणसाची तीर्थयात्रा, तीर्थापासून आपल्याला पुण्य व्हावं, त्यापासून आपल्याला प्रपंचाचं सुख मिळावं म्हणून. साधकाला आपलं वाईट जे अंतःकरणाचे अभद्र ते निघून जावं आणि आपल्यावर भगवंताची कृपा व्हावी, हे दोन असतं. पण सिद्ध पुरुषांची तीर्थयात्रा ही त्यांना तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नसते. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग सगळ्या देवतांना पत्र पाठवले, त्यांनी कुठे गेले नाहीत. ते आवश्यकता नसते. पण एक गोष्ट आहे की साधक आणि संसारी या दोन लोकांनी तीर्थ करून त्या तीर्थांना जे मालिन्य येतं ते मालिन्य नाहीसं करण्याकरता सिद्ध पुरुषांना आणि संत पुरुषांना तीर्थयात्रा करावी लागते. त्यांच्याकरता संतांचे अंग लगे पापा के जिनने
भंगी. साधवो न्यासिन शांताः ब्रह्मिष्ठा लोक पावनाः हरन्त्य घंतेंग संगात केश्वास्तेह गभीत हरी. गंगा यायला तयार नव्हती का तपस्वी भगीरथानं हेच सांगितलं की तुझं पाणी मलिन होणार नाही. आमच्याकडे साधू आहेत, आमच्याकडे ज्ञानोबा आहेत, तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, मोठे मोठे साधू आहेत, ते येतील, ते तुझं पाप हरण करतील. मग त्यांचं पाप त्यांच्या हृदयात हरी असल्यामुळे, हरी पापाला नष्ट करणारा असल्यामुळे त्याचं ते पाप तिथे नष्ट होईल. म्हणजे मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. न लगे वर्णन केलं. आजच वचनात हा अभंग गेला. असा कोण अधिकारी आहे? सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक दैसा. हे त्याचं क्वालिफिकेशन. वाराणसी पेक्षा ज्याच्या शरीराची, त्याच्या अस्तित्वाचं महत्व आहे त्याचं हे. पहिल्यांदा काय, हे शरीर प्रत्येकानं धारण केलंय, पण हे चिंतामणी शरीर आहे. चिंतामणी आली आहात ती सदा विजय वृत्ती मनोरथी. तसं हे चिंतामणी हातात आलाय, आता विजय वृत्ती मनोरथी करायला पाहिजे. तर कसं आहे, ह्या शरीरात येऊन ज्यानं काय केलं, जरी जाय अहंकार समूळ आशा. अहंकार आणि आशा, आशा म्हणजे आसक्ती. आसक्ती आणि अहंकार हे दोन दोष त्यांनी पूर्ण नाहीसे केले. अजून मुखानं कोणाची निंदा नाही आणि कृतीनं कोणाची हिंसा नाही, कपट नाही आणि देहबुद्धी नाही. एक 6 गोष्टी आहेत टाकून द्यायच्या. 6 गोष्टी आहेत, एक लिस्टच आहे लक्षात ठेवण्यासाठी. अहंकार कमी 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 करीत जायचा. आशा आसक्ती सोडून भगवंतावर भरोसा ठेवून जे मिळेल त्यात भरपूर आहे असं समजून समाधानी राहायचं. अहंकार आशा. या मुखानं कोणाचीही निंदा करा. त्याची दोषी माणूस असतो, काही असो, बघितलं की सोडूनच द्यायचं. चांगलीच बाजू बघायची, कोणाजवळ निंदा करायची.
आपल्या हातानं वाणीनं मुखानं कोणाची कुठलीच हिंसा करायची नाही. अहिंसा परमो धर्म. कपट कपट सोडून द्यायचं, कपट सोडून द्यायचं, असत्य सोडून द्यायचं आणि देह बुद्धी सोडायची. मी देह आहे असं म्हणायचं नाही. न म्हणा देह माझा आहे मग बरोबर सांगायचं. या 6 गोष्टी ज्यांनी सोडल्या त्याच्यासाठी मोक्षाचं तीर्थ जे वाराणसी मेलं की शंकर भगवान आपल्याला उपदेश देतात आणि आपला उद्धार होतो. जायची गरज नाही. मोक्षाचे तीर्थ नसले वाराणसी येती तयापाशी अवघी सगळे लोक उद्धारावर त्याच्याकडे येतात. कारण तीर्थालाच हा तीर्थ झालेला असतो. हरंत्य घंते संघात पेशवास्ते हगविधरी हे भागवताचं वचन आणि हे तुकाराम महाराजांचं वचन. तीर्थाची तीर्थ झाला त्याच्या दर्शनानं केवळ मोक्ष होतो. अशा महात्म्याचं दर्शन झालं, ह्या डोळ्याने दर्शन झालं तरी त्याच्या सद्गुणांचं निरीक्षण करून आपल्याला ज्ञान झालं तरी आणि त्याला ज्या आत्मस्वरूपाचं भगवत स्वरूपाचं त्याला जे दर्शन झालंय त्याच्या कृपेनं आपल्याला ते दर्शन झालं म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो. असे 3 अर्थ करता येतात. मोक्ष केले दर्शने असं म्हणून तीर्थयात्रेला सिद्ध पुरुष जातात. हा तो मध्ययुगीन काळ असा होता की एके दिवशी ही भावंड आपल्या कुटीत बसलेली असताना 2-3 स्त्रिया बाहेरून येतात आणि त्या 4 भावंडांना प्रणाम करतात. आई कोण आहात आपण? चेहरे उतरलेले, थोडेसे मलिन झालेले आहेत, कपडे मळालेले आहेत, पण अंतरात अत्यंत तेजस्वी आहेत. कोण आहात आपण? महाराजांनी एक प्रार्थना करायला मी आलो आहोत आणि त्यांनी आपल्याला परिचय दिला. बोलिये गंगा मैया की, यमुना माता की, सरस्वती मैया की. आज त्रिवेणी संगम उत्तर भारतातून चालत चालत आळंदीला आला होता. येतो माऊलींच्या स्नानाकरता भगवान पांडुरंगाने भागीरथी दिली नाही. इथे पश्चिम द्वार भागीरथी अतिशय महत्व आहे. आमचं मलिनीकरण झालं आहे तेव्हा आम्हाला भेट देण्याकरता आपण यावं अशी प्रार्थना त्यांनी केली. निवृत्तीनाथांच्याकडे पाहिलं. निवृत्तीनाथांनी सांगितलं ठीक आहे ज्ञाना जाऊया आपण. तीर्थांना पवित्र करण्याकरता जायचे हा एक उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे या सगळ्या भारतभूमीला चरणस्पर्श करून पूर्ण भारतभूमी पवित्र करायची आहे. तिसरा उद्देश आहे की संपूर्ण इतस्ततः झालेल्या विस्कटलेल्या समाजाची घडी बसवण्याकरता प्रत्येकाच्या अंतःकरणात एक धर्माची आणि भगवंताची निष्ठेचं बीजारोपण करायचं आहे. तो काळ असा होता, तो काळ चांगला होता. सोन्याचा धूर निघत होता. इतिहासकारांनी वर्णन केलंय, मी त्यात जात नाही. पण नजीकच्या काळात या धर्माचे छगल करण्यासाठी आणि ही हिंदू संस्कृती पूर्ण नेस्तनाबूत करण्यासाठी आणि षडयंत्र रचून मोगलांची सत्ता इकडे त्या ठिकाणी धूळ पिकेत यायला लागली होती. आणि त्या झंझावातात भारतीय संस्कृतीच्या मनुष्य मात्राच्या म्हणजे सामान्य जनसमाजाच्या अंतःकरणात धर्माची निष्ठा पक्की राहिली पाहिजे याकरता या साधूंची खटपट आहे. एक मुहूर्त काढला आणि सगळे निघाले. चाकणला महिपती बाबा नावाचे एक पाटील सरपंच कोणी पुढारी राहत होते. माऊलींच्यावरची श्रद्धा होती. तिथे प्रस्थान ठेवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी निघताना सांगितलं की कराडचा रामराजा आहे त्याला, आणि त्या ठिकाणी माझी सीताबाई त्याला दिली आहे, तिची तुमच्यावर श्रद्धा आहे, तिला अनुग्रह घ्यायचा आहे, तुम्ही तिथून
जा, तिला अनुग्रह द्या. कबूल केलं, निघाले. मुख्य यात्रेचं प्रयाण जे होतं ते पंढरपुरातून होतं. पंढरपुरात आल्यानंतर नामदेवांच्या कीर्तनात त्या ठिकाणी सगळा समाज अशा प्रकारचा भारावून गेला होता आणि ज्ञानदेवाच्या चालीनं त्यानं त्याच्यात कहर अशा प्रकारचा केला. त्याच्यात कहर नाही केला, बर आणला. बर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. जरी म्हणे ज्ञान देवा, जरी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवाचं भाव मधुर विवेचन कीर्तन अभंग गायन, जनाबाईंचं नेतृत्व, वाळवंटाचं प्रशांत प्रांगण, चंद्रभागेचा पवित्र परिसर. आजही कार्तिकीच्या वेळेस आपण गेलात तर मोठे मोठे गड आहेत. पूज्य श्री शेखर महाराजांच्या सारख्यांची तिथे कीर्तन होतात. 500 टाळकरी असतात, 8 मृदंग असतात आणि 10-20 हजार समाज सहज असतो. आणि सगळे टाळ्यांच्या गजरात आणि भगवंताच्या नामात आणि कीर्तनात रंगून जातात. 2 तास 2 मिनिटासारखे निघून जातात. ती परंपरा आजपर्यंत आहे. या परंपरेची गंगोत्री म्हणजे आज ज्ञानदेवांना अभंग बोलायला लावले. पांडुरंग आले आणि नाचता नाचता पांडुरंगाचा पितांबर अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंद विठो नाचू लागला, विठो नाचू लागला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. देवाचा पितांबर गळला. नाचता नाचता देवालाही भान राहिलं नाही. भगवंताचं भजन करता करता सुखाची व्याख्या आहे. स्वतःला विसरावं म्हणजे सुख मिळतं. परब्रह्म सुख फार अवघड आहे. विषय सुख घातक आहे. पण भजनानं जे सुख प्राप्त होतं त्यात जेव्हा स्वतः विसरता येतं त्यावेळेला त्या आनंदाला पारवार अशा प्रकारचा राहत नाही. कीर्तनाचा रंग समाप्त झाल्यानंतर नामदेव महाराजांच्याकडे ज्ञानोबारा येतात आणि नामदेव महाराजांच्या गाथेतील तीर्थावळी नावाचं एक प्रकरणाचा अवतार होतो. नामदेवा घरी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेव. आलिंगन प्रीतीच्या परिहरे, पूजिले आदरे पूजा केली. आज खूप मोठे स्वामी ज्यांच्या मस्त हाताच्या स्पर्शाने रेडा भेद बोलतो, ज्यांच्या आज्ञेनं जड भिंत चालते. काय हे केवढं सामर्थ्य आहे आज.
माझ्याकडे आले. नामदेवांचं वर्णन केलं. तो विठुरायाचा प्रेम भांडारी आहे. तुला सगळं काही, तुझ्याकडे प्रेमाचं भांडार आहे, तुला सगळं काही प्राप्त झालं आहे. महाराज, काय इच्छा करून आलात आपण? काय सेवा करू आपली? एकच आहे नामया. तुझ्या संगतीत तीर्थयात्रा, तीर्थ पाहावी, निरनिराळ्या देवतांना प्रणाम करावा आणि तुझ्या संगतीत थोडं बहुत जमलं तर भजन करावं. नामदेवाला संकट पडलं आणि तेच प्रसंग सोडवताना त्याने एकच केलं की मी पांडुरंगाच्या चरणापासून कुठे गेलो नाही. विठोबाचे पायी मलकाय मुळे, वासनाची म्हणे गिळली माझी. जन्मोनी पाळिलो पोशिलो दयाचा, विकिलो काया माझ्या म्हणे त्यासी. अनेक जन्म मी घेतले, अनेक वेळा मी मोठ्या मोठ्या लोकांचा त्याग केला आणि पंढरीरायाच्या दारात मी भिकारी बनलो. काया वाचा मनानं मी त्याचा विकलो गेलो, तर सोडून मी कुठे जात नाही. पण महाराज, आपल्यासारखे पांडुरंगाच्याच योग्यतेचे थोर महात्मे आपण आलात. आपल्याला नाही कसं म्हणावं या उद्देशानं नामा म्हणे देवा विठोबाशी पुसा, देईल ते शिरसा धरीन आज्ञा. पांडुरंग जशी आज्ञा देतील तसं मी करेन. आपण विचार करणार. नामयाच्या हाताला धरून पांडुरंगाकडे आले, प्रार्थना केली. पहिल्यांदा भगवंतानं म्हणलं, कशाला रे तीर्थयात्रेला जातोस? सगळी तीर्थ तुझ्या पायापाशी येते. ब्रह्मनिष्ठ, ईश्वरनिष्ठ आणि धर्मनिष्ठ इतकं तुझ्याकडे असून सगळ्यांच्या करता तू कष्ट सोसतोस. ज्ञानोबा, कशाला जातो? नाही देवा, शरीराचं सार्थक करावं, जीवनात प्रेम सुख भोगावं म्हणून नामयासारख्या प्रेमळाला बरोबर घेऊन जायची इच्छा करतो. नामदेवाला वाटत होतं देव म्हणतील अजिबात जमायचं नाही, भेटूच वापरतील. पण हासवणी देवानं नामयाकडे पाहिलं, म्हणाले बापरे नामया, किती भाग्य रे तुझं. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती असलेले ज्ञानदेव तुझी इच्छा करतायत. नामदेवाच्या एका प्रेमाच्या भांडवलावरून संत आणि परमात्मा दोघही इतके त्याच्यावर जीव पोहाळून टाकतात. काय या प्रेमाचा प्रभाव आहे, काय या प्रेमाची शक्ती आहे. आणि नामदेवाचा हात ज्ञानदेवांच्या हाती दिला. आरुष सावडे नामे माझे वेडे, आरुष सावडे नामे माझे वेडे, आरुष सावडे नामे माझे वेडे, आरुष सावडे नामे माझे वेडे. मागे मागे पुढे साभाळावे, मागे मागे पुढे साभाळावे, आरुष सावडे नामे माझे आरुष सावडे नामे माझे आरुष सावडे माझे आरुष सावडे नामे माझे. मी कुणाही बरोबर पाठवलं नसतं, पण मला तुझी भीड लोटत नाही. त्यानोबा तुझ्या नामदेवाला सांभाळ. अरे जरी तू वयानं मोठा असला तरी तू ज्ञान संपन्न आहेस आणि आरुष सावड भोळ भाळ माझं लेकरू आहे, लेकरू आहे, त्याला सांभाळ. देव वाट लावीत आले, चंद्रभागा ओलांडून पलीकडे आले. चोखा महाराज, सालपा महाराज, रोहिदास महाराज सगळे संत होते.
त्यावेळेच्या सगळ्या संतांच्या मांदियाळीने मिळून केलेली तीर्थयात्रा. ज्ञानदेव आणि नामदेव मूर्तिमंत ज्ञान आणि मूर्तिमंत नाम हातात हात घालून आज लोकांना आणि त्या ठिकाणी स्वतःची हृदयात त्यांच्या प्रतिष्ठा करण्यासाठी मूर्तिमंत निघालेले आहेत. नाम जर नाही घेतलं तर कोणत्याही साधनानं ज्ञान होणं जवळजवळ अशक्य असतं. म्हणून नामाशिवाय ज्ञान नाही, आणि नाम घेतलं आणि ज्ञान नको म्हणलं तर चालत नाही. नामाचा परिपाक म्हणजे ज्ञान अशा प्रकारचा आहे, आणि ज्ञानाची साधना म्हणजे निश्चित फलपर्यवसायी म्हणून नाम आहे. जीवनात दोन्ही पाहिजे. इथे आलं की श्रवण करायला बसायचं, ज्ञान मिळवायचं, पंढरीत गेलं की नाम घ्यायचं. हे दोन केंद्र आहेत, आणि हे दोन केंद्र जगात अलौकिक केंद्र आहेत. तीर्थयात्रा असतील सगळ्या. पूर्ण जे विश्व आहे, विश्व, या विश्वात जम्बूद्वीप आहे, सप्तद्वीपात्मक असलेली जी पृथ्वी आहे त्याच्या जम्बूद्वीप आहे, तो सेंटर आहे. जम्बूद्वीपामध्ये आळंदी, पंढरी, पैठण हा परिसर येतो. जम्बू या द्वीपामध्ये एक पंढरपूर गाव. म्हणजे विश्वामध्ये पृथ्वी म्हणून, साधन म्हणून, मनुष्य जीवन म्हणून फक्त भारत देश आहे, आणि त्या भारत देशाचं सेंटर हा भाग अशा प्रकारचा आहे. म्हणजे अतिशयोक्ती वाटेल आपल्याला, पण सगळ्या विश्वातलं जे महत्वाचं आहे मानवी कल्याणाचं ते फक्त इथे आहे. इथे या 200-300 मैलाच्या परिसरात अशा प्रकारचं आहे. म्हणून नामदेव महाराजांना आणि त्यांना वाटे लावलं. पुढे या दृष्टीनंच परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज एक गोष्ट सांगत असतात की उत्तरेतले सगळे संत आहेत, किंबहुना सगळ्या प्रदेशातले सगळे संत आहेत, त्यांनी भक्तीच्या दृष्टीनं खूप मोठं साहित्य निर्माण केलं, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांनी ज्या अद्वैत वेदांताचा प्रसार केला, तो प्रसार वारकरी संतांनी ज्या भूमिकेतून, ज्या पद्धतीनं, ज्या विस्तारानं केला, तो अन्य प्रांतातल्या संतांनी केला नाही. म्हणून हे केंद्र अत्यंत महत्वाचं आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. भक्ती, ज्ञान आणि धर्म त्याचा समन्वयानं आणि त्या ठिकाणी अभ्यास करून, त्याचं आचरण करून, आणि त्या ठिकाणी ते जगापुढे मांडण्याचा प्रयत्न की त्याच्यात गुंजाईश कुठलीच राहिलेली नाही अशी गोष्ट. आणि हेच करण्याकरता निघाले आहे. तिथून यात्रा निघाली. इथे नामदेव महाराजांनी भगवंताचं जे मनोगत व्यक्त केलंय ते अलौकिक वर्णन. भगवंताच्या डोळ्यातून गळगळा अश्रुधारा गळतात. रुक्मिणी माता ओवाळायला आली. नारदजी तिथे आले. तवते निडारले नयन, स्मेदे भिजले वदन, हृदय झाले पूर्ण करुणारसे. गद 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 हृदय झालं आहे. बाप कृपेचा सागर, सुखाचा सुख करू, आकलो भापरू दीनालागी. सगळ्या जगाचे डोळे पुसणारा भगवान आज डोळ्यात अशी उघडतो आहे. म्हणे वाटते चढभारी, नाम्याच्या वियोगे, दाटले उद्वेगे चित्त माझे, कवळ्या सुखे स्थिर न राहे माझे मन, केधवा डोळा देखेन प्राण माझा. भक्तच व्याकुळ होतो असं समजू नका. देवही त्याच्यापेक्षा व्याकुळ होतो भक्ता करता, अशी गोष्ट आहे. या भक्तांनी माझ्याकडून काहीच घेत नाही, हे निस्पृह आहेत. यांनी त्यांच्या बळावरती काळ जिंकला, कामक्रोधांना त्या ठिकाणी बाहेर घालून दिलं. हे त्यांच्या बळावर सिद्ध चुकीला गेले, आणि लोकांना मात्र सांगतात की या पंढरीनाथाची माझ्यावर कृपा आहे. सगळं श्रेय मला देतात, ते काहीच मागत नाही. म्हणून मी जरी असलो तरी त्यांच्या वाचून मी पोरका आहे. त्यांच्या वाचून मला एक क्षण सुद्धा विसंपता येत नाही.
अशा प्रकारचं भगवंताचं मनोगत नामदेव महाराज हे तिथलं आलंबन आहे हे खरं आहे, पण कोणीही भक्त अशी जर भक्ती करील त्याच्याकरता परमात्मा इतका अस्वस्थता असतो. ही भक्तीची महिमा अशा प्रकारचा आहे, ही भक्तीची महिमा आहे. इकडे नामदेवही व्याकुळ होतात. व्याकुळ होणाऱ्या नामदेवांना ज्ञानदेव म्हणतात, नामा असं का करतोस? अरे प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदयात आहे. प्रेम रूप, प्रेम हेच भगवंताचं रूप आहे. ते काही विटेवर उभं राहिलेलं तेवढंच नाहीये. विठ्ठल विस्तारला जनी सप्त हे पाताळे भरून, विठ्ठल व्यापक त्रिभुवने विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठलाचं प्रेम हे रूप आहे, ते तुझ्या हृदयात सतत असं ओव्हरफ्लो होतंय, उचंबळत आहे. तुला दुःख करण्याची गरज काय आहे? त्यांनी सांगितलं, स्वामी तुमचं म्हणणं सगळं खरं असेल, पण मला ते भावत नाही. मला ते निर्गुण निराकार नको आहे. काया वाचा मने बद ते रूप आवडे, जे पुंडलिका पुढे उभे असे ते मला आवडते. ज्ञानदेवांच्या ज्ञानाची दृष्टी आणि नामदेवांच्या प्रेम भक्तीचा ओघ या दोन्हींचा सुरेख संगम त्या ठिकाणी झाला आहे. आणि ज्ञानदेवाने विचारलं, श्रवण कशाला म्हणतात, मनन कशाला म्हणतात, साधन कशाला म्हणतात, निधिध्यासन कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात, धृती कशाला म्हणतात? मला सांग नामा, तुला कसं वाटतंय ते? नामया इतकं मोठं तुझं कुटुंब आहे रे, पण ते सोडून तुझं लक्ष पांडुरंगाकडे लागतं कसं इतकं? नामदेवानं म्हटलं की बायका पाण्याला जातात, हंडा भरलेला असतो, तिकडून एक बाई येते आणि तिनेही गप्पा मारायला लागते हात वारे करून, पण तिचा घडा पडत नाही खाली. त्याच्याकडे लक्ष असतं, ती बॅलन्स सांभाळून असते. त्याप्रमाणे साधू भक्तीचा बॅलन्स सांभाळून संसार करतात, जसं होईल तसं. पायावर लोळ घातली आणि म्हणले, स्वामी मी तुमच्या पुढे श्रवण करणार आहे, मी भोळा भाळा आहे, मला काय करायचंय, मला काय कळतंय यातलं? मला यातलं काही कळत नाही. एक प्रसंग मला आठवतो. असं म्हणतात की एकदा कुठेतरी वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांचे कीर्तन चालू होणार होत, ठरलं होतं, सुरू होतं. बंकट स्वामी महाराज म्हणजे भजनाचे सम्राट. त्यांनी लावलेल्या चाली अजून वारकरी म्हणतात. अजून त्याच चाली त्या तशाच आहे असं आहे. आणि वैकुंठवासी मामासाहेब त्या कीर्तनात आले योगायोगाने. त्यावेळेला वीणा घ्यायची वेळ, इतक्यात बंकट स्वामींनी वीणा दुसऱ्या जवळ दिला. ते आले, मामाच्या पायी मस्तक ठेवलं, म्हणजे मामा कीर्तनाला उभं राहायचं. अहो नाही, असं कुठं असतं काय? तुमचं ठरलेलं कीर्तन. हा म्हणजे दुसऱ्याचं ठरलं असतं तर मी नसतो म्हणलं, तुम्हाला माझंच ठरलंय ना, माझं ठरलंय. हे मोठे मोठे शास्त्री पंडित महानुभाव आलेले आहेत, यांचं समाधान तुम्ही करायचंय. मी भजन म्हणायला आहे ना तुमच्या कीर्तनात रंग भरायला. आणि त्यांना उभं केलं, आपण टाळ घेऊन उभे राहिले. तात्पर्य असं, नामदेव महाराज म्हणतात तुमच्या पुढे मी काय बोलणार आहे? माऊलींनी म्हटलं की मी आणि तुम्ही असा भेद ठेवायचा नाही. आपण जे बरोबर आलोत ना, बरोबर आलोत, आपण एका पानात जेवायला यावं त्याप्रमाणे आहे. फक्त आपल्याला एकमेकाशी भगवंताची चर्चा करून प्रेम सुख घ्यायचं आहे. तिचं कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. तुम्ही आम्ही खेळी बेळी गदारोळी आनंदे असं त्या ठिकाणी आहे. आणि त्यावर नामदेव महाराजांनी ज्या काही व्याख्या सांगितल्या त्या फार अलौकिक आहेत. सर्वभूती दया सर्वभावे करुणा, जेथे मी तूपणा मावळला, भजन तया लावे वाटे मज गोड, येते काबाड वाया वीण, नमन ते नम्रता
न लेखे गुणदोष अंतरी प्रकाश आनंदाचा येर ते गांभीर जाणावे मायावी विश्वासने जीवी गुणदोष कोणाचेही न पाहता त्याला आलेल्याला भगवंत समजून त्याच्या ठिकाणी नम्रतेनं वागणं नमन करण्याला नमन अशा प्रकारचं म्हणतात. नमन म्हणतात कोणत्याही प्रकारचं कपट न ठेवता सर्वाभूती करुणा राखणं याला भजन अशा प्रकारचं म्हणतात. त्याला भजन म्हणतात. चुकलेल्या पुत्राची वार्ता एखादी आई ऐकते त्याप्रमाणे एकाग्र होऊन कानात प्राण आणून आणि सगळं महत्व देऊन केलेलं श्रवण असतं. एखादी स्त्री आपल्या पतीला फसवून दुसऱ्या पुरुषाकडे विचारासाठी जाण्यासाठी आसुसलेली असते त्याप्रमाणे त्याला निधिध्यासन म्हणतात. दृष्टांत ग्राम्य असला तरी तो याच्यात बसणार आहे त्याला निधिध्यासन एक ध्यास अशा प्रकारचा असतो. सगळं सांगितलं अनुरागे गोविंद ध्यायजे एकांती या परती विश्रांती आणत नाही. काया वाचा मने हा माझा अनुभव सांगितला सर्व आवडीचा नामा म्हणे हेही बोलविले तेणे उदार सर्वज्ञ पांडुरंगे. पांडुरंगाच्या कृपेनं माझा हा अनुभव मी तुम्हाला सांगितला. ज्ञानदेवांनी सद्गदित हो नामदेवांना आलिंगन दिलं आणि त्याने सांगितलं माझ्या नाम याचे बोल आहेत ते अलौकिक बोल आहेत. दुसरे पंडित असू देत, शास्त्री असू देत, ज्ञाते असू देत, पाहते असू देत, योगी ज्ञानी कोणी असू देत, पण माझ्या नामदेवांचा अनुभव त्यांना आलेला असेल असं मला वाटत नाही. अशा प्रकारची चर्चा, अशी चर्चा कुठेही आपण जाऊ परमार्थात येताना आपला चर्चेचा विषय काय असतो याच्यावर आपली आवड अवलंबून आपल्या आवडीवर अवलंबून असतो. आपण नेहमी काय करीत असतो त्याच्यावर आपली आवड ठरत असते. त्या आवडीवर चर्चा होत असते, त्याच्यावरच पुढे चालत असतं. म्हणून आपण प्रपंचात असल्यावर सोडून द्या, पण या प्रांगणात असल्यावर तिकडच्या गोष्टी न बोलताना याच संदर्भात बोलण्याचा जर प्रयत्न केला तर हळूहळू हळूहळू हळू आवड साठत जाते आणि ती आवडच माणसाला इथपर्यंत आणते. आवड ही गोष्ट फार महत्वाची. कीर्तनाची, भजनाची, भगवंताची, दर्शनाची, ध्यानाची, चिंतनाची, साधू सेवेची आवड किती आहे ही गोष्ट. एका सामान्य खेड्यात राहून कसलाच संस्कार नसताना मनुष्य जर पुढे पुढे इकडे येत असेल तर त्याचं कारण आहे त्याला आवड. तुकाराम महाराज म्हटले आयुष्य करी उणे पण माझं आवडो कीर्तन. कीर्तनाची आवड असली पाहिजे. यासाठी अशी चर्चा होत असे. निरनिराळे प्रसंग घडले, कराडला गेले. त्या सीताबाईनं आपल्या मुलाला हिरकडी देऊन आपल्या नास्तिक नवऱ्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. माऊलींच्या चरणांचं तीर्थ त्याला पाजलं, त्याला उठवलं आणि नवरा भाविक बनून तिच्या रामराजाने त्याचा अनुग्रह घेतला. भगवान माऊलींचा अनुग्रह घेतला. यात्रा पुढे चालू राहिली. 7 पुढ्यात गेल्यानंतर हरिपाल अशा प्रकारचा नावाचा एक लुटारू आहे. देवर्षी नारदांनी ज्याप्रमाणे वाल्या कोळ्याला वाल्मिक बनवला, हरिपाल तसा भाविक होता. तो कुणालाही विचारायचा लूटमार करताना की तुम्हाला पंढरपूर माहिती गेलात का कधी? गेला म्हणलं की सोडून द्यायचा. कशाचं पंढरपूर आहे, कशाचं काय, हा मग मेला तो त्याच्या हातात. त्यानं पाहिलं ही दिंडी आली, आडवा झाला, प्रार्थना केली, माझ्या घरी भोजन करून जावं. आजही लोकांना वर्गणी म्हणून पैसे मागितले तर कोणी देईल का नाही कोणाला माहिती. एक दिंडी आहे, लोकांना जीव घालायचंय, अन्नदान करायचंय, ते लोक तयार होतात.
बरोबरच गोष्ट आहे. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचार सगळ्यांना द्यावं. आळंदीत आणि पंढरीत एक शीत जर गेलं ब्राह्मण वारकरी संत आणि कोणाच्याही मुखामध्ये तर खूप मोठं पुण्याचा भाग आहे. म्हणून आळंदीत पंढरीत अन्नदान करावं हे सुद्धा भाग्यवानाला सुचतं, दुसऱ्याला सुचत नाही. दुसऱ्याला अभागी लोकांना सुचत नाही अशी गोष्ट आहे. तात्पर्य असं की त्याने त्यांना बसवलं आणि तो गेला. मला एखादी शिकार बघून आणतो. मग शिकार बघायची, त्याला लुटायचं, त्याचं धान्य आणायचं, मग बायकोला स्वयंपाक करायला लागायचं, मग हे जेवायचं. या सप्ताहात जर असं असतं तर कसं झालं असतं? असं असतं. दुपारपर्यंत कार्यक्रम करायचे, मग सगळ्यांनी कुठेतरी भिक्षा मागायला जायचं. लुटायला नाही जायचं, पण भिक्षा मागायचं, मग आणायचं. असं नाही. पण असं नाहीये. आपलं इकडं होईपर्यंत जेवण तयार असतं. त्याचं कारण अन्नदान करणारे उदार दाते आणि त्या राजू शेठ पटेल सारखे स्वयंपाक करून घालणारे तेही तयार आहेत. कशाचाही विचार न करताना त्यांनी हे स्वीकारले. अशा प्रकार कशाचाही सौदा न करता न ठरवता अशी गोष्ट आहे. अशी माणसं आहेत म्हणून हा आनंद आपल्याला घेता येतो आहे. एवढीच गोष्ट आहे. तात्पर्य असं, हरिपाल गेला, रस्त्यावर राहिला, कुणी येईल कुणीच येईल. दुपार टळून चालली. साधू संत घरी उपाशी बसले. वाईट वाटू लागलं, डोळ्यातून पाणी येऊ लागलं. एखादा माणूस, ऐका, लक्ष देऊन ऐका, एखादा माणूस परंपरेनं अशा वाईट मार्गात पडलेला असतो. त्याची पूर्व परंपरा असते, त्याच्या मागच्या कर्माचं काही हे असतं. पण त्याची एक बाजू इतकी प्लस असते, इतकी परफेक्ट असते, इतकी संपूर्ण बाजू असते, श्रद्धेची बाजू असते. सामान्य माणसाला हे कळत नाही, पण अंतरी परमात्मा ते ओळखतो की याचं काय आहे. प्लस मायनस त्याला कळतं काय. हा लुटारू आहे, पण अंतःकरण श्रद्धाळू पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत. तो म्हणाला, आज जर मला त्याला जीव घालता आलं नाही, मी त्यांना आग्रह करून थांबवलंय, साधू माझ्या घरी आले. हे पाप आहे, ते काय तो विचार नाही, तो जाऊ द्या, पण मी यांना जीव घालू शकलो नाही तर मला जगून उपयोग काय. आज मी जे शस्त्र लोकांना लुटायला आणले वापरायला, ते आज मी माझ्यावर चालून माझा घात करून घेणार आहे. साधू संतांच्या बद्दल अशी तळमळ असलेल्या त्या हरिपालाची दया भगवंताला आली आणि दूरवरून एका रथाचा गडगड 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 आवाज येऊ लागला. एक अतिशय श्रीमंत अलंकार घातलेला पती पत्नी, सावकार आणि सावकार पत्नी त्या रथात लोणाला टिकून येत होते. पुढे सारथी होता. रथ थांबवला, सारथ्याला उतरवलं. कोण आहे तुम्ही म्हणे? कुठून आला? कशा करता आला? चालला. पंढरीला गेला होता कधी? अरे हुड, पंढरी आम्हाला काही माहिती नाही, आमचा काही संबंध नाही त्या पंढरीशी पांडुरंगाशी. खाली ओढलं. त्याची जी पत्नी होती ती गयावया करू लागली, दादा नको रे मारू, अरे 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 माझं कुंभ शिल्लक ठेव रे, नको रे, मी तुझ्या पाया पडतो, मी सगळं देते तुला, सगळं देते तुला. साधू संत, तुला पंढरीनाथाची शपथ आहे, पण मारू नको माझ्या नवऱ्याला, माझ्या नवऱ्याला मारू नको. सगळे दागिने दोघांचे घेतले. धावत धावत घरी आला. सराफाकडे टाकले. ते म्हणजे वजन नंतर करा, किंमत नंतर ठरवा, काही विकत थोडे चाललेच नाही, मला आधी संतांना जीव घालायचं. साहित्याला बायकोला म्हणा, लवकर कर लवकर कर लवकर कर, क्षमा मागितली. त्यावेळेला सगळ्या संतांना माऊलींनी सांगितलं, तुम्हाला ठाऊक आहे काय, आज या हरिपालासाठी माझे पंढरीनाथ आज सावकार बनले होते.
आणि त्यांना याने गचंड देऊन खाली ओढलं होतं. त्यांचे सगळे दागिने याने लुटून आणलेले आहेत आणि त्याचा आपल्याला भोजनाचा भेद आहे. बरं, भक्ती सरती जाती न सरती. हरिपाल निहाल झाला आणि हरिपाल त्यानंतर सगळं सोडून यांच्या यात्रेत समाविष्ट झाला. अशा कितीतरी घटना आहेत. एके ठिकाणी गोपाळ नावाचा एक ब्राह्मणाचा मुलगा सर्पदंश होऊन मरण पावलेला माऊलीने उठवलेला आहे. 7 दिवस वाट पाहणाऱ्या उज्जैन क्षेत्रात वीर मंगळाचा आणि त्या ठिकाणी उद्धार केलेला आहे. वीर मंगळेश्वर नावाचं लिंग स्थापन केलेलं आहे. निरनिराळ्या प्रांतात निरनिराळे आहे. नामदेव महाराजांचेही चमत्कार आहेत. खूप गडगडून वर आला राजस्थानात भगवंताची प्रार्थना केली तर दिल्लीला बादशहाने गाय उठवलेली मारलेली 4 दिवसांनी 4 दिवस अभ्यास भजन केलं, गाय उठवली. अशी यात्रा करता करता असे अनेक प्रसंग घडले. क्षण मात्रे तीही देह पालटीला, क्षण मात्रे तीही देह पालटीला, देह पालटीला, क्षण मात्रे देह पालटीला. श्रीयेचा तो केला पुरुष उभा, श्रीयेचा तो केला पुरुष उभा, श्रीयेचा तो केला पुरुष उभा, श्रीयेचा तो केला पुरुष उभा. क्षण मात्र देह पालटीला, क्षण मात्र देह पालटीला, क्षण मात्र देह पालटीला, क्षण मात्र देह पालटीला. राणीला सगळ्या मुलीच होतात म्हणून राजाने दम भरला की आता जर मुलगी झाली तुला तर तुला 16 वर देईन, असा वर देईन. प्रधानानं प्रयास केला आणि प्रयास केल्यानंतर मुलगी झाली तर मुलाचाच वेश दिला. मोठा झाल्यानंतर त्याचं लग्नही केलं आणि आता काय करणार म्हणून प्राण द्यावा म्हणून मुलाच्या वेशातली ती मुलगी निघाली आणि निघता निघता पुढून कुणीतरी साधू आले दिंडी घेऊन म्हणून माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. ते मस्तक ती लोक काढत नाही. त्यावेळेला माऊलीने म्हणलं, अरे उठ ना तू, अरे उठ. वेशपुरुषाचा होता. तिला सांगितलं, महाराज मला उठावंसं वाटत नाही, मी आरे नाहीये. माऊली म्हणे, तू आरेच आहेस, तो आगळ नाहीस, आरे आहेस. आणि मग उठून पाहिल्यावर तिला स्वतःच्या शरीरावरून लक्षात आलं, स्त्रियेचा तो केला पुरुष. क्षण मात्र अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आणि यात्रा शेवटी काशीला गेली. त्या ठिकाणी मुदगल शास्त्री नावाच्या महापंडितांनी 100 कुंडाचा एक यज्ञ केला होता. त्या यज्ञाला आणि त्या ठिकाणी अग्रपूजा कोणाची करायची हा प्रश्न होता. शेवटी सगळ्यांची अहमहंका, सगळेच विद्वान असल्यामुळे निर्णय होईना. हत्तीच्या सोंडेत माळ दिली. हत्तीने शोध करीत आली आणि रामनगराच्या, काशीतल्या रामनगराच्या वेशीपाशी येऊन तिने ज्ञानोबारायांच्या गळ्यात माळ घातली. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ,
बोलत चालत चालत दोघे आले गंगे आड. नामा म्हणे सोडाबाई, नामा म्हणे सोडाबाई, नामा म्हणे सोडाबाई, नामा म्हणे सोडाबाई. ज्ञानदेव सर्वा ठाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. ऐसे बोलत चालत, 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 ऐसे बोलत चालत. मणकरीने का गंगेच्या तटावर रामनगर देशी पासून विश्वनाथाचा हात धरून बोलत चालत ज्ञानेश्वर माऊली आले. परिसा भागवत, नामदेव महाराज, विसोबा तर सगळेच होते. वंदन करण्याकरता भागीरथर गेले. गोट्या इतके पाय धुत असताना सुवर्णाच्या कंकणांनी आणि मुद्रिकांनी युक्त असलेले अत्यंत सुंदर एका माऊलीचे हात वर येतात. बोलिये गंगा मैया. दोन गोष्टी होत्या. एक गोष्ट होती की गंगेच्या लक्षात आलं की ज्यांच्या चरणापासून मी निघाले त्याच चरणांनी हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे चरणाचा वियोग होऊन मी समुद्राकडे धोधो वाहत चालली आहे. मला त्याची खंत आहे, पण आज माझ्या भाग्यानं ज्या चरणापासून मी निघाले ते श्रीचरण आज पुन्हा माझ्या डोळ्यात आलेले आहे. एक भाव. दुसरा भाव असा होता की आम्ही तिघींनी मिळून अलंकापूरला जाऊन जी प्रार्थना केली माऊलींची, या संतांची, की तुम्ही तीर्थयात्रेला आलेले आहे. आपण एखाद्याला निमंत्रण दिल्यानंतर ती व्यक्ती आल्यानंतर जशी आपण त्याची अगवानी किंवा त्याचा स्वागत अशा प्रकारचं करतो ते स्वागत आज गंगा मैया करीत होती. नामदेव महाराजांनी म्हटलं, गंगाबाई सोडाबाई, सोडाबाई आमच्या ज्ञानोबाला ज्ञानदेव सर्वा ठाई आहे. कुठेच नाही असं नाही असं. सगळ्या ब्रह्मवृंदांनी काशी विश्वेश्वराचा नंदी जर या यज्ञाचा पुरोडाश ज्ञानदेवांच्या हातून ग्रहण करील तर आम्ही याचा मोठेपण मानू. हत्तीने माळ घातलं म्हणून काय झालं? हत्ती पशु आहे म्हणाले. यांनी काय केलं असं की आमच्या सगळ्यांना डावलून हे कुठून तरी आले आणि यांच्याकडून यांची अग्रपूजा करायची. नामदेवरायांनी सगळा महाराष्ट्रातला उभा इतिहास सांगितला. तरी त्यांनी ही अट घातली. पुरोडाश एका पत्रावर घेतला. महादेवांच्या समोर नंदीजवळ गेले. नंदिकेश्वर भगवान या मोठ्या मोठ्या तपस्वी क्षेत्रीय ब्राह्मणांची ब्रह्मवृंदाची आज्ञा आहे, आपण हा प्रसाद ग्रहण करावा. सगळ्यांनी आश्चर्य पाहिलं. दगडाचा मुख बसलेला हत्ती आपला तो नंदी, त्याच्या नाकातून श्वास फुटकार बाहेर येऊ लागले. डोळ्यांच्या पापण्या हलू लागल्या आणि तोंड पुढं करून त्याने ती पत्रावर त्या ठिकाणी घेतली. सर्वांनी ज्ञानेश्वर यानंतर सगळीकडे गेले. सगळं वर्णन आहे. कबीर महाराज कमालाची ते त्या ठिकाणी शीर छेदलेलं, परत लावलेलं, सुळाचा आणि त्या ठिकाणी वृक्ष झालेला असे पुष्कळ चमत्कार आहे. त्यानंतर हे सगळे मणिकर्णिका घाटावर येतात आणि त्या ठिकाणी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दत्तात्रय भगवान बोलिये मच्छिंद्रनाथ महाराज की, गोरक्षनाथ महाराज की, गैरीनाथ महाराज की. निवृत्ती राजांनी या सगळ्यांना ओळखलं. त्यांनी पूर्वी आश्वासन दिलं होतं की तुम्ही काशीला दिग्विजय करण्याकरता या त्यावेळेला तुम्हाला दर्शन देऊ.
सगळ्या भावंडांनी साष्टांग लोटांगण घातला. सगळे संत भेटले, भरभरून आशीर्वाद केला की नाथपंथाच्या अवघड मार्गाने जाणारे लोक आता नाही, पण तुमच्यासारखे भगवत अवतार या भूतलावर आले. आता आम्ही खूप प्रसन्न आणि खूप समाधानी आहोत की आमचं सगळं ज्ञान आता सगळ्या लोकांच्या कामाला अशा प्रकारचं येईल. तुम्हाला विजय मिळाला आहे आणि तुमचा हा संप्रदाय जोपर्यंत या भूतलावर नद्या वाहतात, पर्वत उभे आहेत, तृणचारा येतो आहे, पशु पक्षी प्राणी आहेत आणि जोपर्यंत मनुष्य म्हणून या भूतलावर विचरण करतो आहे तोपर्यंत तुमचा संप्रदाय, तुमची भक्ती, तुमचं नाम आणि तुमची कीर्ती अजरामर राहील असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. जनाबाईंनी म्हटलं आता लवकर चला आता वेळ कमी आहे. तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तिथे समचरणाची शोभा, तिथे यात्रा फिरली. काही दिवसांनी पंढरपुरात आली. पंढरपुरात एक अलौकिक घटना अशा प्रकारची घडली. भगवंताचं आणि नामदेवांचं आलिंगन, भगवंताचं आणि संतांचं भेटणं, नामदेवांचा तीर्थयात्रेबद्दल केलेला निर्णय की कुठेच तुझ्यासारखा भक्तासाठी उभा राहिलेला देव नाही. त्यांना देव म्हणण्याची मला लाज वाटते. देवा, मला आता इथून पुढे मला पायापासून दूर करू नका. आपण नामदेव थकले होते, सगळ्यांना भेटले. रुक्मिणी मातेच्या सांगण्यावरून भगवंताने नामदेवांचं जोरात माऊंद त्या ठिकाणी केलं. त्या माऊंद्यामध्ये सर्व ब्रह्मवृंदांना आणि त्या ठिकाणी देवभक्तांचा कसा ऋणी असतो हे प्रॅक्टिकल दाखवलं. त्यांच्याकरता प्रायश्चित्तही घेतलं आणि शेवटी सर्व ब्रह्मवृंदांना भगवंतांनी ज्ञानदेवाकडून अनुग्रह देव दिला. आणि त्यानंतर ही सगळी यात्रा तिथून जिकडे तिकडे गेली. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ सोपानदेवानी, मुक्ताई याची तीर्थयात्रा करून पंढरीत आले. पंढरीत काही दिवस शांत राहिले आणि आता ज्ञानदेवांना आपल्या निजधामाला, आपल्या समाधीस्थानी जाण्याचे वेद लागतात. आता सगळे लोक कामिक भावना घेऊन त्यांच्याकडे प्रपंचाच्या मागण्या करायला येऊ लागले. ज्यावेळेस कधी लोक त्रास देत होते, कधी लोक जय जयकार करीत होते, कधी लोक आपल्या संसारिक मागण्या मागत होते, पण हे सगळे भावंडे, सगळे साधू पुरुष, हे सगळे देवावतार आपल्या आपल्या महिमेत होते. आता माऊलींना समाधीस्थ व्हावं असं वाटत होतं. तो प्रसंग आणि उद्या थोडा वेळ आहे, त्यावेळेला उद्याच्या कथेत समापन होईल. आजची कथा इथे विरामाला जाते आहे. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून वाणीला इथेच विराम देऊया. धन्यवाद. तुकाराम